बीडमध्ये काल एक धक्कादायक प्रकार समोर आला होता, ज्यामध्ये आश्रमशाळेमधील महिला कर्मचारीचा पती वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार द्यायला गेल्यानंतर त्या ठिकाणी संस्था चालकांनी मारहाण केली होती आणि धमकी देखील दिली होती. अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ देखील केली होती. त्यानंतर ज्या संस्था चालकाकडून होणाऱ्या ज्या छळकथा आहेत, त्या अनेक छळकथा समोर यायला लागल्या. विशेषतः संस्था चालक कशा कशा पद्धतीने छळतायत हे सांगण्यासाठी आज जे पीडित शिक्षक आहेत, त्याचबरोबर ज्यांनी संस्थेमध्ये नोकरी करतात असे अनेक जण या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेषतः हा जो त्रास आहे तो थांबला पाहिजे या अनुषंगाने त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे निवेदन देखील दिलेले, पोलीस अधीक्षक असतील, कलेक्टर असतील, यांना देखील निवेदन दिलेलं आहे. विशेषतः यांच्या बाबतीत काय घडतंय का, तर शिक्षणासारखं पवित्र कार्य आहे आणि ते कार्य करत असताना यांच्याकडून कशा पद्धतीने काम करून घेतलं जातं आपण त्यांना विचारणार आहेत. नेमकी काय वस्तुस्थिती आहे आणि संस्था चालकांचा छळ कशा पद्धतीने केला जातो, संस्था चालक वागतात नेमकं कसं. आता कालच्या व्हिडिओमध्ये जी मगरुरी दिसते, कालच्या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने गुंडागर्दी दिसते, हे एवढंच फक्त आहे का, याच्यापेक्षा आणखी काय वेगळं असतं? आपण विचारलेल्या प्रश्नाचं प्रथम उत्तर देण्यापूर्वी मी या घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो. आणि आपण कालची जी घटना पाहिली ही मी आतापर्यंत घडलेले जे काही अनुचित प्रकार आहेत ते समोर आलेले नाही. यापेक्षाही भयानक प्रकार या आश्रमशाळेमध्ये सातत्याने घडत आहेत. यापूर्वी ज्यावेळेस आम्ही सातत्यानं प्रशासनाशी, शासनाशी पत्रव्यवहार करून देखील त्यांच्यावर ठोस कार्यवाही न झाल्यामुळे अशा प्रकारच्या संस्था चालकांची मुजोरीही वाढत चाललेली आहे. मान्य सहाय्यक संचालक कर्मचाऱ्यांना शाळेवर रुजू होण्यासाठी सांगतात आणि त्या ठिकाणी कर्मचारी रुजू व्हायला गेल्यानंतर यांच्यावर माझे एक सहकारी आहेत, त्यांच्यावर सुद्धा अशाच प्रकारची आपबीती आली होती. त्यांनासुद्धा असं धमकावण्यात आलं होतं. त्या संस्था चालकाचे नातेवाईक अधीक्षक म्हणून तिथं काम करत आहेत, त्यांनीसुद्धा त्यांना तिथं मारहाण करण्याची, जिवे मारण्याची धमकी दिली होती आणि त्याची आम्ही NC पाटोदा पोलीस स्टेशनला केलेली आहे आणि SP सुद्धा त्याचं आम्ही एक निवेदन दिलं होतं आणि माननीय सहाय्यक संचालक यांना पण दिलेलं आहे. आणि अशा प्रकारचे घटना ह्या फक्त एका शाळेत घडतात अशा नाही. बीड जिल्ह्यामध्ये अनेक घटना निषेधार्ह आहे. मात्र त्या ज्या महिला कर्मचारी आहेत त्यांनी जी तक्रार केली, त्यांनी जो आरोप केलेला आहे तो गंभीर आहे की त्यांना शेतामध्ये काम करायला लावलं जात होतं, खुरपायला या, त्याचबरोबर घरी आल्यानंतर तुम्ही धुणे भांडे करा. मग ही सगळी कामं त्या कर्मचाऱ्याची असतात का आणि ती कामं त्यांच्याकडून कशा पद्धतीने करून घेतली जातात? संस्था चालकांची एक अलिखित नियमावली आहे, त्या नियमावलीमध्ये ही कामं करून घेतली जातात. तुम्ही जे कालचा जो प्रकार म्हणजे ऐकलेला आहे, सांगितलं आहे आणि त्या महिलेने तक्रार केलेली आहे, शेतात काम करणं. जर आज रोजीही माननीय सहाय्यक संचालक यांनी मागील 15 दिवसाचे जर प्रत्येक शाळेचे जर CCTV फुटेज घेतले तर अनेक कर्मचारी तुम्हाला तिथं गैरहजर दिसून येतील. कुणी कुणाच्या घरी काम करत आहे, कुणी कुणाच्या गाडीवरती ड्रायव्हर म्हणून काम करत आहे. अशा पद्धतीचे कामं ह्या लोकांकडून करून घेतली जातात. कामं ह्या लोकांची व्यक्तिगत करायची, पगार शासनानं द्यायचा, वरून अनुदान द्यायचं, ह्या सर्व गोष्टी शासन करता आहे. मी एक पीडित शिक्षक म्हणून अशी मागणी करेल की शासन पगार देतं आहे, शासनानं याच्यावरती पूर्ण कमांड करावं. शासनानं ह्या अशा संस्था ह्या स्वतःकडे घ्याव्यात आणि स्वतः चालवात. सर्व खर्च शासन करतं आहे. मग ही मध्ये संचालक मंडळ कशासाठी? कर्मचाऱ्यावर अन्याय करण्यासाठी? कर्मचारी तर सुशिक्षित आहे, पण सुशिक्षित असताना त्याला वागणूक नेमकी कशी मिळते? आणि ठीक आहे, आपण एखाद्या संस्थेत काम करत असू, म्हणजे आपण त्या ठिकाणी क्वालिटी वेळ देतोय, आपला टाईम देतोय, नोकरी त्या ठिकाणी करतो, पण नोकरदारासारखं वागवलं जातं का त्याच्यापेक्षा पुढच्या गोष्ट असते? इंग्रज तरी कमी पद्धतीचा अन्याय करत होता, त्या पुढचा अन्याय ही संस्था चालक मंडळी करत आहेत. त्यांना त्यांच्या ठिकाणं संस्थेत काम करणारा कर्मचारी म्हणजे तो कर्मचारी नसून त्यांच्या समोर तो त्यांचा गुलाम आहे आणि त्या गुलामगिरीप्रमाणे जर काम केलं तरच तो त्यांचा कर्मचारी आणि तरच त्याला तिथं त्याची सेवा पूर्ण करण्याची संधी मिळते. नाहीतर कुठलं तरी काहीतरी 100% ज्या ठिकाणी मी त्या ठिकाणी 2011ला मुख्याध्यापक असताना संचालक कार्यालयातून 16 जूनला आदेश येतो की काही कर्मचाऱ्यांचे निवासी शाळेच्या ठिकाणी प्रतिनियुक्त्या करा शिक्षक म्हणून. परंतु माननीय सहाय्यक संचालकांच्या स्वप्नात गेलं की काय माझं 15 जूनलाच त्या ठिकाणी प्रतिनियुक्ती केली. म्हणजे इतका भयानक प्रकार, अन्यायाच्या सीमा ओलांडल्या. हे 100% संस्था चालक सहभागी. मी पुराव्यानिशी तुमच्यापाशी सिद्ध करून देईल. अत्यंत धक्कादायक आहे. माझ्यासोबत आणखी सुद्धा काही पीडित कर्मचारी आहेत. काय घडलं नेमकं तुमच्या बाबतीमध्ये? आणि हे संस्थाचालक असतील, एकच विशिष्ट तो नाही तर सगळ्याच ठिकाणचे संस्थाचालक, महाराष्ट्रातील संस्थाचालक नेमकं वागतात कसे? संस्थाचालक हे अतिशय
निकृष्ट दर्जाचे कर्मचाऱ्यांना हे देतात, वागणूक देतात. त्यावेळेस आम्ही शाळेवर गेलो त्यावेळेस पण मला संस्था चालकाच्या नातेवाईकांनी मला पण दमदाटी केली. तिथं मला अंगावर माझ्या धावून आले. अशा प्रकारे संस्था चालकांनी त्यांचे नातेवाईक त्रास देतात. काय काय काम करायला पाहिजे तिथं? तिथं बांधकाम चालू असताना पाणी मारणे, झाडून काढणे, हे असे वेगवेगळ्या प्रकारचे काम करून घरी घ्यायचे. कामाला कधी बोलवलंय? घरी वैयक्तिक मला नाही बोलवलं. नेमका काय वस्तुस्थिती आहे? कशा पद्धतीने तुम्ही देखील शिक्षक आहात, आश्रमशाळेवरती काम केलं करताय, काय त्यांची वागणूक दिली जाते आणि ती माणसासारखी माणुसकीची वागणूक असते? माणुसकीसारखी वागणूक दिली जात नाही आम्हाला. हा. आम्ही जर शिक्षक आहेत पण आम्हाला त्यांचा शाळेची इमारत आहे, शाळेच्या इमारतीचं बांधकामावर पाणी मारायला लावलं 2020 मध्ये. ठीक आहे, पाणी पाणी मारायला लावलं. तिथले त्यानंतर त्यांचे घरकामं करा, त्यांचं घरकामं करत नाही म्हणले की आम्हाला काय सांगायचे त्यांनी, तुम्हाला तुमचा पगार दिला जाणार नाही. एका नुसत्या कोऱ्या कागदावर आमच्या सारखं एक मस्टर केलं जातं. म्हणजे कसं की रजिस्टर आहे आपलं, साधं रजिस्टर, त्याच्यावर आपल्याला अगोदर सगळ्याच्या सह्या घेतल्या जातात. नंतर जे कोणी पैसे देत नाही म्हणला की मग त्याच्यावर जे देतो त्याला मस्टरवर सही. त्याच्यासाठी मग त्यांनी आम्ही आता उदाहरण मी 2017-18 पासून अतिरिक्त आहे. मला समायोजन करणं माझं झालं. प्रादेशिक उपायुक्त औरंगाबाद त्यांनी समायोजन केलं होतं. पण मला कार्यमुक्ती करण्यासाठी संस्था चालक पगार दिले, पैसे मागितले. संस्था चालक आणि त्यांचा संस्था चालकाचा साडू बंधू असणारा मुख्याध्यापक, या दोघांनी पैशाची मागणी केली. पैशाची मागणी केल्यानंतर मी दिलं नाही. म्हणजे त्यांचे पैशाची तोंडी मागितली की त्या दिलं नाही. मला कार्यमुक्ती सुद्धा केलं नाही. मग तुला कार्यमुक्ती केलं नाही, मग तू तिकडं पण नाही, मग तुझा मग काय कर, तुझे पैसे दे. मग तू काय कर, अगोदर पैसे दे, नाहीतर तुला मी सही करू देणार नाही. असं धक्कादायक आहे हे सही करण्यासाठी. आणि कालच्या देखील त्या ज्या महिला कर्मचारी आहेत त्या महिला कर्मचाऱ्यांना सही मस्टरवरती ते जे हजेरी रजिस्टर आहे त्याच्यावरती सही करू दिली होती. मात्र हा प्रकार झाला म्हणजे पुरुष कर्मचारी आहेत त्यांच्या संदर्भात. या महिला कर्मचारी आहेत त्यांना काय काय सहन करावं लागतं त्या ठिकाणी? का तर कालच्या प्रकारावरून तुम्ही घरी कामाला या, घरी धुणी भांडी करा, फरशी पुसायचं काम करा, एवढंच काय शेतामध्ये खुरपण्याचं, कापूस वेचण्याचं काम करा, हे काय त्यांचं काम नाही. स्वयंपाकीचं काम आहे, स्वयंपाकाचं काम केलं पाहिजे. याच्यापेक्षा काही वेगळ्या पद्धतीने आणखी टॉर्चर केलं जातं का? मी केज येथील साने गुरुजी निवासी विद्यालय केज या आश्रमशाळेतील अन्यायग्रस्त शिक्षक. माझ्यावर असा, मी माझ्या वैयक्तिक अन्यायाचं सांगतोय, माझ्यावर असा अन्याय झाला. 1998ला माझी नियुक्ती झाली. 2006पर्यंत होतो मी. माझं BEd आहे, प्राथमिक शाळा होती त्यावेळेस माझं BEd आहे म्हणून हे अनट्रेंड आहेत म्हणून मला कमी केलं, आम्हाला येऊ दिलं नाही शाळेत. आणि त्याच वेळेस मुख्याध्यापक स्वतः अनट्रेंड होते, इतरही काही अनट्रेंड शिक्षक होते. परंतु त्या मुख्याध्यापकाचे इतर शिक्षकांचे पगार काढले, त्यांना ठेवलं आणि मला शाळेमध्ये येऊ दिलं नाही, शिवगाळ केली, मला बाहेर घातलं. म्हणून मी विभागीय समाज कल्याण औरंगाबाद यांच्याकडे अपील दाखल केलं असताना या ठिकाणी त्यावेळेस सहाय्यक आयुक्त म्हणून किंवा समाज कल्याणचे अधिकारी आर्यन वैद्य होते. आर्यन वैद्यांनी मी 8 वर्षे नोकरी केलेली असताना माझं अप्रूव्हल दिलं असताना, त्याच अधिकाऱ्यांना अप्रूव्हल दिलं असताना तिथं ज्यावेळेस त्यांनी त्यांचा अहवाल दाखल केला त्याच्यामध्ये फक्त 2 वर्षेच ह्यांनी नोकरी केली असा अहवाल दाखल केल्यामुळं माझी केस माझ्या विरोधात गेली. आता सध्या माझ्या हायकोर्टामध्ये केस चालू आहे. असे अन्याय अनेक शिक्षकावर आमच्या संस्थेमध्ये झाले. बऱ्याच जणांना काढून टाकलं. बऱ्याच जणांना शिक्षक भरतीचा जी दबकी समाजामध्ये चर्चा असते की भरतीला लागत असताना सुद्धा काही पैसे भरावे लागतात आणि पैसे भरल्यानंतर पुन्हा पैशाची मागणी केली जाते. इरियस काढण्यासाठी सुद्धा इरियस संस्थाच घेते. अशी जी दबक्या आवाजामध्ये समाजामध्ये चर्चा आहे, ते खरं आहे का सगळं? ते बरोबर आहे. कारण 5वा वेतन आयोग 2006ला आमच्या आश्रमशाळेला लागू झाला. 21 लाख रुपये आले होते, मंजूर झाले होते. मग मी ते माझे पैसे किंवा माझा पगार मला मिळावा ह्याच्यासाठी त्यांच्याकडे मागणी केली आणि ते म्हणले आणखी आलंच नाही. म्हणून मी समाज कल्याणकडे ज्यावेळेस पगार मला मिळावा ह्याच्यासाठी त्यांच्याकडे मागणी केली आणि ते म्हणले आणखी आलंच नाही. म्हणून मी समाज कल्याणकडे ज्यावेळेस याच्याविषयी माहिती अधिकाऱ्यांना मागितली माहिती किंवा आमचा 5वा वेतन आयोग मंजूर झाला का नाही, मग ही का माहिती मागितली म्हणून त्याचा राग धरून मला कमी केलं. आणि हे अनट्रेंड आहे, त्यांना शाळेवर घेता येत नाही. ते वेगवेगळे कारण आहेत. मला महत्त्वाचा विषय आहे की हे सगळे आपण जर बघितलं तर अनेक प्रकार वेगवेगळे समोर येतात. तुम्ही संघटनेमध्ये काम करता, सगळ्या ठिकाणी महिला कर्मचारी देखील खूप मोठ्या प्रमाणात असतात. त्यांच्या वाट्याला काय काय येतं? आश्रमशाळेमध्ये वसतिगृह कर्मचारी म्हणून स्वयंपाकासाठी महिला, कामाठी, मदतनीस आणि अधीक्षक या कर्मचाऱ्यांचे काम तर खूप आहे. पण त्या कामाच्या स्वरूपात जर पाहिलं तर त्यांना आठवड्याची सुट्टी दिली पाहिजे. महिलांना जसं किरकोळ रजा आम्हाला असतात त्याप्रमाणे त्यांना रजा जर घ्यायची असेल तर एखादी दुसरी मजुराची बाई लावावी लागते. त्या बाईचा मजुरी त्यांना द्यावी लागते आणि मग रजा घ्यावी लागते. अशा पद्धतीनं वसतिगृह कर्मचारी असतील, अधीक्षकांना निवासस्थान असलं पाहिजे. तिथं निवासस्थान उपलब्ध नाही, निवासस्थानही उपलब्ध नाही आणि घरभाडंही नाही.
अशा अनेक प्रकारच्या या वसतिगृह कर्मचारी एकतर कमी शिकलेले असतात, त्याच्यामुळे त्यांना तक्रार करता येत नाही. तक्रार केलं तर ऑफिसमधले कर्मचारी त्यांची दखल घेतली जात नाही. तर अशा पद्धतीनं अनेक स्वयंपाकाच्या ठिकाणी गॅसची सक्ती करा असं आम्ही निवेदन दिलं असताना पण तिथं लाकडावर स्वयंपाक केला जातो. लाकडं उन्हाळ्यामध्ये लाकडं तोडायला लावली जातात त्यांना फोडायला लावलं जातं. कामाच्या ठिकाणच्या असलेल्या ह्या सगळ्या अडचणी आहेत. मात्र मला दुसरा आणखी प्रश्न विचारायचा आहे की या महिला कर्मचाऱ्यांचं शोषण देखील केलं जातं का? त्यात लैंगिक शोषणाच्या सारखे देखील अनेक प्रकार जे पडद्याच्या पाठीमाग आहेत ते समोर आलेच नाही. मात्र या सगळ्या गोष्टी होतात का? किंवा ब्लॅकमेलिंगचा विषय असेल, इतर कुठल्या प्रकारचा हे असतं? यामध्ये हे प्रकार निश्चित स्वरूपात घडतात. महिला कर्मचाऱ्यावर घडतात, ज्या काही मोठ्या वर्गातल्या मुली आहेत त्या ठिकाणी सुद्धा घडतात. परंतु हे प्रकार समोर येत नाहीत. प्रत्येक जणावर ज्याच्यावर अन्याय होतो, अत्याचार होतो, समाजाच्या भीतीपोटी आपल्याला कुणीतरी काहीतरी नावं ठेवेल अशा हिशोबामुळे असे काही जे प्रकार घडलेले आहेत ते समाज माध्यमामध्ये पुढे आलेले नाहीत. त्या समित्याकडे काय नावापुरत्या. मी तुम्हाला सांगतो, आमच्या शाळेमध्ये 200 गुणाची तपासणीची असते. ह्या 200 गुणाच्या तपासणीचा अहवाल, आजचा अहवाल कालचा अहवाल तपासा. आजच्या अहवालात ज्याला मार्क दिलेत तिथं काल नसतात, कालच्या अहवालात मार्क दिलेले आज नसतात. म्हणजे कुठेही याच्यामध्ये एक सूत्रता नाही. संबंधित कार्यालय जेव्हा केव्हा परिपोषण अनुदान द्यायचं असतंय तेव्हा व्हिजिट शिवाय देता येत नाही. 3-3 वर्ष जर व्हिजिट नसते. महत्त्वाचा प्रश्न विचारायचा तोच आता आपण समारोपाकडे येतोय. या सगळं काही संस्था चालक हे करतायत सगळं, पण या संस्था चालकावरती कंट्रोल असते शासकीय अधिकाऱ्यांचं. मग अधिकारी आणि संस्था चालक हे एकत्रित मिळून या कर्मचाऱ्यांची फसवणूक करतात. जर ह्यांच्याकडे जर संगनमत नसेल, कायदे आणि नियमानुसार जर कार्यवाही केली तर हे अनुचित प्रकार घडणारच नाहीत. कालचा घडलेला प्रकार कार्यालयाच्या दालना म्हणजे संबंधित सहाय्यक संचालकाच्या दालनासमोर घडतो आहे. संबंधित ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे, परंतु कार्यालयाकडून अजून त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठीची कुठलीही कार्यवाही केलेली नाही. घालतात हे सगळे. एक प्रकारे म्हणते मला तुम्ही सांगा, एखादा जर सर्वसामान्य माणसाकडून जर ही गोष्ट झाली असती तर त्याच्यावर 353 करण्यासाठी ही किती तातडीने गेले असते. बरोबर आहे. हे जे कार्यालयाच्या ठिकाणी होणारे जे वेगवेगळे घटना आहेत, आता संघटना म्हणून आणि एकत्रित महाराष्ट्रामधल्या सगळ्या शिक्षकांचे प्रतिनिधित्व केलं जातं. अनेक वेळेस जे अन्याय होतात त्याच्या संदर्भात तुम्ही मोर्चे काढता, आंदोलन करता, एकत्रित सगळ्या तुमच्या ज्या शासनाकडे मागण्या असतात त्या मागता. मात्र मग या सगळ्या सुरक्षा जे कर्मचाऱ्यांची संस्थाचालकाकडून होणारी पिळवणूक आहे याच्या विरोधात आतापर्यंत एकही मोर्चा का निघाला नाही? ते न निघण्या पाठीमागचं कारण काय? महाराष्ट्राला थोर शिक्षण महर्षीची परंपरा आहे. एक खेड्यापाड्यापर्यंत ज्ञान पोचलं पाहिजे, सर्वसामान्याला शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून फुले शाहू आंबेडकर या महामानवांनी प्रयत्न केले. त्यांचा तो वारसा कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, कर्मवीर मामासाहेब जगदाळे आपल्या महाराष्ट्राची परंपरा खूप मोठी आहे. त्या परंपरेने स्वतःचं रक्त सांडलेले, त्या काळात संसाराचा विचार केला नाही, शिक्षणाचं पवित्र काम केलं. आजची परिस्थिती काय, सगळे संस्थाचालक वाईट आहेत असं म्हणणं नाही. मात्र ज्या पद्धतीने आता प्रकार समोर येतात ते किती टक्के प्रकार आहेत आणि या विरोधात शिक्षक असतील किंवा जे समाजाला दिशा दाखवणार आहेत हे पुढं काय येत नाहीत? याचं कारण बेकारी खूप वाढलेली आहे आणि नोकऱ्या देताना आता जसं सांगितलं तसं पैसे दिल्याशिवाय नोकरी लागत नाही. बेकारी प्रचंड वाढलेली असल्यामुळे आपली नोकरी धोक्यात येऊ नये म्हणून हे शिक्षक हे सहन करतात. खरं म्हणजे आता शिक्षण महर्षीचं रूपांतर शिक्षण सम्राटामध्ये आणि शिक्षण माफियामध्ये झालेलं आहे. जसं तुम्ही वाळू माफिया बघता, तेल माफिया बघता, तसे हे शिक्षण माफिया आहेत. हे खरं म्हणजे ट्रस्टी आहेत, हे काही मालक नाहीत. हे काही स्वतःच्या खिशातून काही पगार देत नाहीत. फक्त शिक्षकांनी तक्रारी केल्या पाहिजेत. ज्या वेळेस तक्रारी आमच्याकडे आल्या त्यावेळेस आम्ही त्यांचा निषेध केला, त्यांच्या विरोधात मोर्चे पण काढलेले आहेत. परंतु शिक्षक जोपर्यंत समोर येत नाही, जोपर्यंत तक्रार करत नाही तोपर्यंत संघटनेला काही करता येणार नाही. शिक्षकांनी पुढे यावं, शिक्षकांनी पुढे आलं पाहिजे. आणि कालचा जो प्रकार आहे या संदर्भात आता सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय. आता तुम्ही काय तसं आंदोलन वगैरे करणार आहात त्या निषेधाच्या संदर्भामध्ये, आणि नेमकी मागणी कशी असणार आहे, पुढचं नेमकी तुमची जी रणनीती आहे ती कशी असणार? आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांच्या मनावरची जर भीती उतरली आणि जर ज्यांच्यावर अन्याय होतात असे अन्यायग्रस्त शिक्षक जर पुढे आले तर निश्चितच यामध्ये पुढील काळात राजकुमार कदम सर, तांदळे सर, महाराष्ट्र आश्रम शाळेचे राज्य सरचिटणीस पुंड सर, राज्याध्यक्ष बालाजी मुंडे सर यांच्या नियोजनात, यांच्या मार्गदर्शनात निश्चित
या लोकांना न्याय मिळण्यासाठी पुढील काळात शासनाला आणि प्रशासनाला निश्चित स्वरूपात मोर्चा आणि आंदोलन करून विचारणा केली जाईल. आपण पाहतोय हे सगळे हे आश्रमशाळेचे शिक्षक आणि ज्या शिक्षण संस्था आहे त्या शिक्षण संस्थेमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत. महत्त्वाचा भाग हाच आहे की या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना निवासी आश्रमशाळेमध्ये तिथं राहावं, शिक्षण मिळावं आणि त्यातून त्यांची प्रगती व्हावी, हा जरी शुद्ध हेतू असला तरी मात्र आज जे काही संस्थाचालक चांगल्या पद्धतीने काम करतायत ते देखील चांगल्या पद्धतीने काम करतायत. शिक्षण महर्षीची खूप मोठी परंपरा आहे इथं. आपण रयत शिक्षण संस्थेचं कर्मवीर भाऊराव पाटलांपासून सगळ्यांना पाहतो. मात्र आत्ताची जी परिस्थिती आहे ती आता शिक्षण महर्षी नसून आता शिक्षण माफिया झालेत असं आता या शिक्षकांनी देखील सांगितलं. जी छळ केला जातो तो अत्यंत धक्कादायक छळ केला जातो, छळ छावणीसारखा छळ केला जातो. आता सरांनी सांगितल्या पद्धतीने इंग्रज तरी कमी छळणूक करतात, मात्र हे तशा पद्धतीने छळणूक करतात. पैसा हा सरकारचा, मात्र त्याच्यावरती रुबाब जर कोणाचा असेल तर तो संस्थाचालकाचा. शिक्षक भरती करताना कोट्यावधीचा व्यवहार करायचा आणि नंतर त्या शिक्षकाकडून काम करून घेत असताना मात्र एक गुलाम असल्या पद्धतीने वागून द्यायची, ही कधी थांबणार? आणि शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये जर असं होत असेल तर हे अत्यंत धक्कादायक आहे. या संदर्भामध्ये आता जे अन्याय झालेले शिक्षक आहेत त्यांनी देखील समोर आलं पाहिजे. का तर तुमचा मालक हा संस्थाचालक नाही, तर तुम्ही हे शासनाचे कर्मचारी आहात, शासन तुमचा पगार देतोय, तर त्या संदर्भात समोर येणं गरजेचं आहे. शालेय स्तरावरती ज्या समित्या आहेत त्या फक्त नावाला आहेत. होणारा अन्याय त्याच्या संदर्भातली दाद आणि फिर्याद कुणाला मागता येत नाही. संस्थाचालक आणि अधिकारी हे संगनमताने या सगळ्या संपूर्ण शिक्षकांची आणि इतर कर्मचाऱ्यांची फसवणूक करतात, लूट करतात, एवढंच काय छळ करतात. हे थांबणार कधी हे पाहणं महत्त्वाचं आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 मराठी, बीड.